काम व्हायला महत्व आहे. मग ते काय तेच निवडणूक होस तर करते ते हे पुन्हा पुन्हा तसं तसंच. यावेळेस काय त्यांनी कोणते कामच केलेले नाही. हा तर यावेळेस काय नवीन उमेदवार पाहिजे म्हणतात. तर काय जे आपले रोडचे गड्डे तर गड्डेचे. हा जसं मला कळाल्यापासून पाहतो मी आपलं सिरसगाव आणि हसनाबाद रस्ता आहे जसं तसं रस्ता आहे. बघ, कार्यकर्ता कोणता येऊ आम्हाला गावचं म्हणजे शेतीच्या मालाला भाव पाहिजे. रस्ते क्लिअर नाही आमच्या गावाकडं. आता बा तुम्हाला सांगतो की असे इतके खड्डे पडले विटा गावाच्या रस्त्याचे. खूप वाईट परिस्थिती. हे नेते लोक येते भूल थापा मारते त्याचे निवडून येते चालले ते कामाचं अजिबात कामं करत नाहीत. राज्यामध्ये महानगरपालिका निवडणुका नुकत्याच पार पडलेल्या आहेत आणि आता जिल्हा परिषद निवडणुकीचे वारे वाहायला लागलेले आहेत. आपण सध्या जालन्यातील हसनाबाद जिल्हा परिषद सर्कलमध्ये आहे आणि याच जिल्हा परिषद सर्कलमध्ये चहाच्या हॉटेलमध्ये आपण आलेलो आहोत. या ठिकाणी काही चहा पिण्यासाठी आलेले नागरिक आहेत. यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत. काय सांगाल, कुठले आहेत तुम्ही? हसनाबाद, सुखदेव आसाराम रामपळे, हसनाबाद. निवडणूक लागतीये जिल्हा परिषदची. काय वाटतंय, निवडणुकीला टाइम लागलेला आहे, आता निवडणूक लागणार आहे. हा, लवकरच लागायला पाहिजे आमचा हिसाब. कसा उमेदवार पाहिजे बरं तुम्हाला? चांगला, एक नंबर एक. बरं, पाठीमागे जे उमेदवार होते जिल्हा परिषद सदस्य, त्यांच्याविषयी तुमचं काय मत आहे? तेच काय सांग. नक्कीच काही ठिकाणी बोलताना पाठीमागील जे प्रतिनिधी आहेत त्यांच्यावरती बोलण्यात थोडाफार टाळाटाळ करताना दिसत आहेत. बाबा, कुठले तुम्ही? खतगाव हातगाव. कुठलं सर्कल आहे तुम्हाला जिल्हा परिषदचं? हेच आहे ना हसनाबाद. असं तुम्हाला, मला वाटतं तांदळी सर्कल आहे असं वाटतंय. नाही नाही हसनाबाद. हसनाबादच आहे. इथे जवळ गाव आहे. असं. बरं, काय वाटतंय, जिल्हा परिषदची निवडणूक लागणार आहे आता लवकरच. लागू द्या ना मग, पण कामं करणारेच पाहिजे ना. काशी मोकर काय कामाची. असं. हा. बरं, आता या ठिकाणी बरेच असे चेहरे पुढे यायला लागलेत. माझे जिल्हा परिषद सदस्य गणेश फुके आहेत, काही आप्पा घोडे, काही स्थानिक जे गाव आहे हसनाबाद, या गावातील गावकऱ्यांनी देखील सांगितलं की या गावातला उमेदवार असायला पाहिजे. काय वाटतं तुम्हाला? गावातलं पाहिजे, फक्त करणारा पाहिजे. नुसतं निवडून यायला काय महत्व आहे त्याला. काम व्हायला महत्व आहे. मग ते काय तेच निवडणूक होस तर करते ते हे पुन्हा पुन्हा तसं तसंच. काय फायदा आहे आमचा त्याचा. बरं, जिल्हा परिषद सर्कलच्या गावामध्ये अंतर्गत येणारे जे गाव आहेत, या गावातले आणखी काही इच्छुक उमेदवार आहेत. पण या गावातले जे नागरिक आहेत, या नागरिकांनी सांगितलं की आम्हाला गावातला नागरिक पाहिजे, तर तो काम करणार पाहिजे असते मला म्हणायचं. हा, काम करणार कोणी पाहिजे. असो. कोणी असो तसं नाही, पण कुठल्याही पक्षाचा असो. हा कोणत्या असो पण काम करणारा पाहिजे ना. बरं. नाही काम करणार त्याला काय करता निवडून देऊन. नक्कीच. आणखी काही नागरिक आपल्या सोबत आहे. तुम्ही चहा प्यायला आलेले आहात हॉटेलमध्ये. काय वाटतंय, जिल्हा परिषदची निवडणूक लागणार आहे. पाठीमागील जे जिल्हा परिषदचे सदस्य होते गणेश फुके, यांच्या कॉम्पिटिशन मध्ये पक्षातलेच काही उमेदवार देखील आता सध्या सर्कलमध्ये फिरताना दिसत आहेत. या ठिकाणी ओबीसी साठी सर्कल आरक्षित झालेलं आहे. तर काय वाटतं तुम्हाला? काय यावेळेस काय त्यांनी कोणते कामच केलेले नाही. हा तर यावेळेस काय नवीन उमेदवार पाहिजे म्हणतात. बरं, नवीन उमेदवार मध्ये पंढरीनाथ पवार आहे, आप्पा घोडे आहे, यास आणखी बी या गावाचे जे नागरिक आहेत, या नागरिकांनी एक ठरवलंय की गावातला उमेदवार असायला पाहिजे. यावर तुमचं काय मत आहे? गावातला असायलाच पाहिजे ना. हसनाबादला मधलाच पाहिजे आपल्याला, बाहेरचा नको. बाहेरचे जे उमेदवार आता गुडघ्याला बाशिंग बांधून फिरतायत, त्यांच्याविषयी तुमचं काय मत असेल? मग आता ज्याचे त्याचे चालत राहतच ना. प्रत्येकाला आशा आहे का नाही, बाहेरचे बांधू द्या ना, पण आपण आपलं मतदान पाहायचं आणि आपल्या गावातलाच उमेदवार पाहिजे. नक्कीच. बरं, मला सांगा, जे पाठीमागील जे सदस्य होते गणेश फुके, यांच्याविषयी काय मत असेल बरं सर्कल मधील नागरिकांचं? काय त्यांना आपण देऊन बघितलं ना. आता जवळपास 3 पंचवार्षिक पर्यंत आपण निवडून दिलं. आणि प्रत्येक वेळेस जर तेच म्हणत असं आपल्यालाच द्या म्हणून असं कसं आहे, नवीन उमेदवाराला चान्स द्यावा हे आपलं नक्कीच. बरं, काही परिसरामध्ये काही कामं झाले असतील असं वाटतं का त्यांच्या सर्कलमध्ये? आता हे काय कामात काही दिसतच नाही. काय चालू आहे जसे तशीची गाव पातळीवर. हा, कामाचं काय, जे आपले रोडचे गड्डे तर गड्डेचे. जसं मला कळाल्यापासून पाहतो मी आपलं सिरसगाव आणि हसनाबाद रस्ता आहे जसं तसं रस्ता आहे. बरं, तुम्हाला ह्या जे 2-3 उमेदवार दिसत आहेत, या व्यतिरिक्त आणखी देखील काही उमेदवार असतील या ठिकाणी? मी जे नावं घेतोय या ठिकाणी काही कुठल्या उमेदवाराचे आपण ज्या हेतू पुरस्कार नाव घेतो असा विषय नाहीये. तर सर्कलमध्ये ते फिरतायत म्हणून त्यांचे नाव आपण या ठिकाणी घेतोय, लक्षात आलं.
तर या उमेदवारांपैकी कुठला उमेदवार हा तुम्हाला असायला पाहिजे असं वाटतं? पंढरीनाथ पवार असेल, आप्पा घोडे असेल, असं गणेश आपण त्यांना सांगू शकत नाही ना, पण उमेदवार पाहिजेत, नवीन कसं पाहिजे. नवीन पाहिजेत आणि कामाचा पाहिजे. बरोबर हसनाबाद मधला पाहिजे का हसनाबाद गावाच्या बाहेरचा पाहिजे? हसनाबादचाच पाहिजे, प्रॉपर सर्कल मधलाच पाहिजे. असं हा बाहेरचं काय नक्कीच. बरं तुम्ही चहा प्यायला आले होते, चहा प्यायला आलेले आहात या ठिकाणी बऱ्याच अशा चर्चा होत असेल या निवडणुकी संदर्भात. आता गेल्या 8 वर्षानंतर जिल्हा परिषद निवडणूक लागणार आहे भविष्यात. हा तर चर्चा तर हीच आहे की बाबा नवीनच उमेदवार लागतो. नक्कीच. हा नक्कीच. या ठिकाणी जे नागरिक आहेत आपण ऑन दी स्पॉट चहाच्या हॉटेलमध्ये आलेलो आहोत. या ठिकाणी कुठल्याही उमेदवाराची जाहिरात करण्यासाठी किंवा कुठल्या हेतू प्री प्लॅनिंग आपण या ठिकाणी आलेलो नाही, तर ऑन दी स्पॉट आपण डायरेक्ट नागरिकांच्या प्रतिक्रिया घेतो. या ठिकाणी आणखी काही जण आहेत, हे काका आहेत, हे चहा पिण्यासाठी आलेले आहेत, चहा घेण्यासाठी आलेत ना? बरोबर. कुठले तुम्ही? देऊळगावची. बर. काय वाटतं या सर्कल मध्ये जे निवडणूक लागणार आहे आता जिल्हा परिषदेच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये, तर माजी जिल्हा परिषद सदस्य गणेश भुके जे होते यांनी कामं केले असतील असं वाटतंय का? काम केले काही अपुरे राहिले. असं. बर. आता या हसनाबाद मधले जे नागरिक आहेत सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगतात की आम्हाला गावातला उमेदवार पाहिजे, तर मग गावातला उमेदवार पाहिजे तर त्यावेळेस तुमचं कसं म्हणणं असेल? गावातला हो का बाहेरचा हो, पण काम करणारा पाहिजे. समजा असं. कोणता गाव आहे ना, पण काम करणारा पाहिजे. असं नाही. नक्कीच या ठिकाणी बऱ्याच नागरिकांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत, तर उमेदवार कुठलाही असला तरी काम करणारा असायला पाहिजे. आणखी काही जण आहेत तिकडे पेपर वाचतायत, गप्पा करतायत, आपण त्यांच्याकडनं देखील जाणून घेणार आहोत. बाबा कुठून आले? बर बर बर. तुम्ही कुठले? विटेचे. असं असं. बर बर. खासदाराचे सोयरे. कुठले खासदार आहे? कल्याण काळे का माजी खासदार दादा रावसाहेब पाटील दानवे? दादाचे. बर बर. या ठिकाणी माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांचे नातेवाईक आपल्याला या ठिकाणी भेटलेले आहेत. बर बर बर. तुम्ही कुठले आहेत? काय नाव तुमचं? हसनाबाद अंकुश लिंबाजी रामफळे. बर. जिल्हा परिषदची निवडणूक लागणार आहे आता, यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे? पुढे निवडणूक होती, लागायला पाहिजे. लय वेळ झाला त्याला, वेळ झाला, लागायला पाहिजे. या तुम्ही प्रॉपर हसनाबादचे या गावातील नागरिकांनी या ठिकाणी सांगितलंय की आम्हाला गावातला उमेदवार पाहिजे, तर मग गावातल्या उमेदवारासाठी तुमची प्रतिक्रिया कशी असेल? चांगली. गावातला पाहिजे, गावातला पाहिजे, बाहेर गावचा कोणी नको. बाहेर गावचा नको. आता बाहेर गावामध्ये गणेश फुके, आप्पा घोडे, पंढरीनाथ पवार आहे, यांच्यासह आणखी काही उमेदवार असतील, हे तिघ जण चर्चेत आहे सध्या, यांच्यासह आणखी काही उमेदवार असतील तर मग ते नको, गावातलाच पाहिजे. तुमची पण प्रतिक्रिया असेल? गावातला पाहिजे. सुरेश काकाजी सारखा माणूस पाहिजे आम्हाला. असं सुरेश काकाजी सारखा. निष्ठावंत, असं. बातचीत भारतीय कार्यकर्ता चांगला. नक्कीच या ठिकाणी हे स्थानिक रहिवासी आहे. तुम्ही कुठले आहेत? तुम्ही कुठून आलेले आहेत? कोणत्या गावचे? काय नाव तुमचं? श्रीरंग सांडू मिरगे बोरगाव खडक. बर. तुम्ही या हसनाबाद मध्ये बऱ्याच वेळेस पाहता या ठिकाणी असतातच, तर इथलं कसं वाटतं तुम्हाला वातावरण? जिल्हा परिषद निवडणूक लागणार आहे भविष्यामध्ये, तर आमचं म्हणणं आहे की बाई एक हसनाबाद सर्कलचा उमेदवार पाहिजे. हसनाबाद सरकार मला दुसऱ्या गावातला? नाही हसनाबादचा खोत. असं शहरातला, गावातला? या हा बर. सर्कलच्या हिशोबाने. असं. इको ऐप डाउनलोड करो और या ठिकाणी पेपर वाचताना या ठिकाणी एक काका बसलेले आहेत, आपण त्यांच्याकडनं पण जाणूया. काका कुठून आलेले तुम्ही? काय नाव तुमचं? माझं नाव आहे लक्ष्मण माधवराव वनारसे, विटा नंबर 1, बर. तालुका भोकरदन, जिल्हा जालना. बर. बरं तुमचं विटा गाव कुठल्या सर्कल मध्ये? नांदेड मध्ये का? हा, चांदाई ठोंबरे. मग आता आपण सध्या हसनाबादच्या जिल्हा परिषद निवडणुकीवरती चर्चा करतोय, नागरिकांना विचारतोय, तुम्हाला कसं वाटतं या हसनाबाद सर्कल विषयी? हसनाबाद सर्कल विषयी सांगायचं म्हणजे बा, कार्यकर्ता कोणता येऊ, आम्हाला गावचा म्हणजे शेतीच्या मालाला भाव पाहिजे. रस्ते क्लिअर नाही आमच्या गावाकडं. आता बा तुम्हाला सांगतो की असे इतके खड्डे पडले विटा गावाच्या रस्त्याचे, खूप वाईट परिस्थिती. हे नेते लोक येते, भूल थापा मारते, त्याचे निवडून येते, चालले ते कामाचं अजिबात काम करत नाही. आमच्या शेतीच्या मालाला भाव पाहिजे. हा, शेतकऱ्यांच्या मालाला भाव पाहिजे. मग आणि कार्यकर्ता चांगला पाहिजे, काम करणार. बरं मला सांगा, तुम्ही जरी दुसऱ्या सर्कल मधले रहिवासी असाल, मात्र तुम्हाला मार्केट या गावचा असाल आहे वाटतं, नाही का? बरं, जे हसनाबादचा जे सर्कल आहे या ठिकाणी जे प्रतिनिधी होते पहिले जिल्हा परिषद सदस्य, यांनी कामं केले असतील असं वाटतंय का? कामं केले काही अजून कामी बाकी आहे त्याची बी. आता आमचं बी विटा गावचं तुम्ही एखाद्या वेळेस चेकिंग करायला धाडा एखाद्या
जिल्हा परिषद सदस्याला त्याला खूप वाईट परिस्थिती आहे. असं हा बरं. मग आता मला सांगा ह्या सर्कल मध्ये जे हसनाबाद हा. आहे प्रॉपर गावातील जे नागरिक आहेत हा. बऱ्याच अशा नागरिकांनी गावातला उमेदवार पाहिजे अशा अपेक्षा दर्शवलेल्या आहेत. तर हे जे उमेदवार आहे माझे जिल्हा परिषद सदस्य असतील हे बाहेर गावातील आहे. आणखी काही उमेदवार या ठिकाणी प्रचार करताना आपल्याला दिसत आहेत ते पण बाहेर गावचे आहेत. मग या गावातल्या लोकांची जी मागणी आहे यावरती सर्वच पक्ष विचार करतील का असं तुम्हाला वाटतंय? करायला पाहिजे आणि शक्यतो गावातलाच पाहिजे. असं असं हा कारण तो शक्यतो कसं आहे रस्त्याचे ते कामं मार्गी लावू शकतो. बर बाहेर गावचं कसं आहे ते येता जाता आश्वासनं देऊन चालले जातात. असं असं हा विकास व्हायला पाहिजे आणि आमच्या शेतीच्या मालाला भाव पाहिजे बस एवढीच माझी इच्छा. आता या जिल्हा परिषद सर्कल मध्ये बरेच असे गावं आहेत. या गावामध्ये काही विकास झाला असेल असं वाटतं का बरं? एक गाव सर्कलच्या तुम्ही बाजारपेठेतील गावातील रहिवासी असल्यामुळे विचारतो. नाही विकास तर झालेला आहे, रस्ते झाले. नाही बरेच जिल्हा सुविधा. परिषद सर्कल मध्ये म्हणतो अं, बरेच नाही, गाव आहेत हा ना. माणसापासून गाव आहेत हा, त्याच्यामध्ये. नाही विकास होत चालला थोडाफार होऊ राहिला. म्हणजे तुमचं मत आहे का माझे जिल्हा परिषद सदस्य जे होते त्यांना लोकांची पसंती असेल का असं वाटतं? हो पसंती आहे असायला पाहिजे. पण मग आता स्थानिक जे गाव आहे गावातले नागरिक तर गावातला रहिवासी मागतायत यावर कसं होईल? नाही गावातला कशासाठी हे काम हा. योग्य मालाचं असं आवाज उठवणारा लागतो त्याच्यासाठी कार्यकर्ता पाहिजे. कुठल्याही पक्षाचा असो मात्र पक्षाचा कोणताही असो रस्त्याचे पाणी प्रश्न असो हे काम योग्य व्हायला पाहिजे आमच्या शेतीच्या मालाला भाव. नक्कीच या ठिकाणी आपण जर पाहिलं तर आपण हसनाबाद जिल्हा परिषद सर्कलच्या निवडणुकीच्या अनुषंगानं नागरिकांच्या प्रतिक्रिया घेतोय. आपण प्रत्यक्षात हॉटेलमध्ये आलो होतो. या ठिकाणी कोणी चहा घेतय, कोणी पेपर वाचतय, कोणी गप्पा करतय. तर आपण आता या ठिकाणी बाबा आलेले आहेत. बाबा कुठून आले तुम्ही? काय नाव आहे तुमचं? लक्ष्मण वाल्डे बर कुठले इथलेच आहे का? इथले. बरं जिल्हा परिषदची निवडणूक लागणार आता दुसऱ्या टप्प्यामध्ये हसनाबादचे. तर याच्यामध्ये हसनाबाद जिल्हा परिषद सर्कलची जी निवडणूक आहे तर बरेच दिवस झाले लागली नव्हती. यावर तुमची काय प्रतिक्रिया असेल? आता आम्ही काय सांगू? बर माझी जिल्हा परिषद सदस्य होती हसनाबादला माहिती तुम्हाला? काय नाव त्यांचं? कंगडे. नाही जिल्हा परिषदला सदस्य ह्या गणेश बाबू भुके होते हा पोके आहे. है ना? मग आता ते या ठिकाणी राहिलेले आहेत त्यांनी कामं केले असतील असं वाटतंय का? आपल्या निराशर मध्ये नाही की असं नक्कीच बाबाच्या विशेष लक्षात आला नसावा कारण जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आपण जे विचारतोय बाबा जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये आता आणखी उमेदवार आहेत गणेश बाबू फुके सोबत. तर तुमच्या गावातल्या लोकांनी काय सांगितलं की आम्हाला गावातला उमेदवार पाहिजे. तर मग तुमच्या गावातला उमेदवार पाहिजे का निवडणुकीमध्ये? पाहिजे ना. काय झालं हरकत नाही ना काही घे. हा नक्कीच या ठिकाणी आपण पाहिलं तर एक हॉटेल आहे आणि या हॉटेलमध्ये बरेच गावातील बाहेर गावात सर्कलमधील नागरिक आलेले आहेत आणि या नागरिकांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतल्यात. या ठिकाणी बरेच असे तर्कवितर्क या ठिकाणी दिसत आहेत. तर कोणी नवीन उमेदवाराला पसंती देत आहे तर कोणी गावातील उमेदवार असायला पाहिजे अशी देखील मागणी या सर्कलमधील गावातील नागरिकांची दिसून येते. आणि काही नवीन चेहरे देखील असायला पाहिजे अशी देखील या ठिकाणी दिसते. तर माजी जिल्हा परिषद सदस्य फुके आहेत गणेश बापू फुके यांनी काही प्रमाणात कामे केले नसल्याचं देखील या ठिकाणी नागरिकांनी सांगितलंय. तर येत्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद सर्कल मधील मतदार राजा हा कोणाच्या बाजूने मतदान देऊन कुठल्या सदस्याला या खुर्चीवरती विराजमान करेल हे पाहणं तेवढंच औचित्याचं ठरणार आहे. सोनाजी जोगदंडे story.com जालना.